तर आपण काल बघितलं होतं की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे जे आहे त्याचा फॉर्म्युला gm/r² असतो आणि याच्यानुसार आपण बघितलं की हा जी कसा कसा चेंज होतो. जी विथ द सरफेस ऑफ द अर्थ चेंज होतो, दुसरा विथ हाईट चेंज होतो, तिसरा विथ डेप्थ. अशा 3 गोष्टींसोबत जी चेंज होतो. सरफेस मध्ये कसं होत आहे, पृथ्वी एक्झॅक्टली स्पेरिकल नाहीये, अंडाकार आहे, म्हणून इथं रेडियस जास्त आहे, इथं रेडियस कमी आहे, म्हणून इक्वेटोरवरती जी कमी आहे, जी इज लेस हेअर अँड जी इज मोर हेअर. हाईट सोबत आपण बघितलं पृथ्वीपासून जसं जसं आपण वर जाऊ तसं तसं हाईट वाढत जाते आणि जी मात्र कमी होत जातो. सो इनव्हर्सली रिलेटेड. हाईट वाढली जी कमी होतो. डेप्थ, पृथ्वीच्या सरफेसून आपण जसं खाली जाऊ तसं तसं ही डेप्थ वाढते आणि डेप्थ जशी जशी वाढेल तसं तसं जी कमी होतो. म्हणजे पृथ्वीच्या सरफेसवर जी सर्वात जास्त आहे, तर खाली मध्ये जाताना म्हणजे पृथ्वीमध्ये खोदत गेलं तरी पण जी कमी होतो, वर गेलं तरी पण जी कमी होतो आणि पोल वरून इकडं इक्वेटोरवर आल्यावर पण जी कमी होतो. म्हणजे सर्वात जास्त जी इथं पोल वरती आहे. तर ही आयडिया तुम्हाला आता आलेली आहे की जी कसा चेंज होतो. आता आपल्याला बघायचं आहे की मास काय असतं. जरा नीट लक्ष द्या. आता मास आणि वेट मधला फरक काय आहे बघा जरा. एकदम सिंपल. बघा, काहीच नाही. समजा ही एखादी बॉडी आहे आणि त्या बॉडीमध्ये मटेरियल असतंय, राईट? काहीतरी मटेरियल, ह्याच्यामध्ये लोखंड आहे. आपण ह्युमन बॉडी जर बघितलं तर ह्युमन बॉडीमध्ये काय असणार? क्लिअर व्हिडिओ दिसत नाही, कसं काय बेटा? व्हिडिओ क्लिअर दिसतोय का नाही सांगा बरं एकदा सर्वांनी, येस नो म्हणून. नो, असं आहे, ठीक आहे, बघूया मग. काय प्रॉब्लेम? व्हिडिओ क्लिअर दिसत नाहीये, बरोबर आहे. एक मिनिट. हा ठीक आहे, ठीक आहे. वायफाय ओके. तर ठीक आहे बघा. तर मास आणि वेट ह्याच्यामधला फरक बघायचा आहे, सर्वांनी लक्ष द्यायचंय. तर ह्या बॉडीमध्ये जे कंटेंट आहे, मटेरियलचं कंटेंट, त्याला मास म्हणतात. समजा एखादी ह्युमन बॉडी आहे, तर ह्युमन बॉडीमध्ये हार्ड मास जे असतं त्याला आपण ह्याचं मास म्हणत असतो. समजा एखादी लाकडाची वस्तू आहे, ती लाकडाची जी काय त्याच्यामध्ये कंटेंट आहे त्याला आपण मास म्हणतो. आणि हे मास ह्या बॉडीचं युनिव्हर्समध्ये कुठेही गेला तर चेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल, हा लाकडाचा ठोकळा 10 किलोग्राम आहे, ठीक आहे. तर हा पृथ्वीवर किंवा अर्थवरती देखील 10 किलोग्राम आहे. गुरुग्रहावरती म्हणजे ज्युपिटरवरती देखील 10 kgचाच असतो. सनवर घेऊन गेला तरी तो 10 kgचाच असतो. परंतु ह्याचं वेट म्हणजे काय असतं बघा, समजून घ्या जरा व्यवस्थित. आता हा एखादा ब्लॉक आहे लोखंडाचा आणि त्याचं वेट आहे, त्याचं मास आहे 10 kg. मग हे मास सर्व ठिकाणी सेम राहणार आणि आपण त्याचं युनिट केजी वापरतो. एसआय युनिट आहे, सीजीएस युनिट ग्राम आहे, ते ग्राम मध्ये 10,000 ग्राम होईल हे. पण युनिट एसआय युनिट केजी आहे, सीजीएस युनिट ग्राम आहे. समजा आता हा ठोकळा समजा पृथ्वीवरती घेतला असा,
तर ह्याचं मास इथं पण 10 kg. आणि आपण ह्याला गुरुग्रहावरती घेऊन गेलात. गुरुग्रह मोठा आहे, भरपूर मोठा आहे तसा तर इथं पण त्याचं मास 10 kgच राहणार आहे. मग वेट म्हणजे काय असतं? वेट म्हणजे आता हे आहे मास. मग पृथ्वी एखाद्या ग्रहावरती ही बॉडी ठेवल्यावर तो प्लॅनेट किंवा ग्रह ह्या बॉडीला खाली ओढतो. बरोबर आहे? कन्सेप्च्युअल आहे, समजून घ्या. एक फोर्स लावतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावतो. किती असतो तो फोर्स लावलेला? फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे एम इंटू जी. तसा तर फोर्स कसा असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी, पृथ्वीचं मास कॅपिटल एम, त्याचं स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर रेडियस. पण हे एवढं मिळून काय होतंय? जी. म्हणून आपण काय लिहितो? हे एम आणि हे एवढ्याला लिहितो स्मॉल जी. म्हणून पृथ्वीने लावलेला फोर्स एम जी असा असतो. मग पृथ्वीने लावलेला फोर्स स्मॉल जी आहे, तर सॉरी एम जी आहे, तर ह्याचा फोर्स किती होणार? 10 मल्टिप्लाइड बाय आपण जी ची व्हॅल्यू पण 10च पकडूया, तशी तर 9.8 आहे, पण ठीक आहे 9.8. तर 98 आणि फोर्स असल्यामुळे न्यूटन आहे, त्याचं युनिट न्यूटन असतंय. आणि ह्या पृथ्वीनं लावलेल्या फोर्सला आपण वेट असं म्हणतो. त्या पृथ्वीनं लावलेल्या फोर्सला आपण काय म्हणतो? वेट. सो मास म्हणजे त्याच्या बॉडीचा जो कंटेंट आहे तो, आणि वेट म्हणजे प्लॅनेटने ह्या बॉडीवर लावलेला फोर्स. मग आपण जे दररोजच्या जीवनामध्ये फोर्स म्हणजे आपण वेट सांगतो ना, आपलं तुझं वेट किती आहे, तर 50 किलोग्राम, तर ते चुकतंय. आपण जे 50 किलोग्राम सांगतो, साऊंड प्रॉब्लेम कुणाकुणाला आहे एकदा सांगा बरं. येस नो म्हणून. हा, साऊंड प्रॉब्लेम बेटा दुसऱ्यांना नाहीये, तुला आहे. म्हणजे काहीतरी अडचण असेल, थोडं पाहून घे तू. तुझ्याकडूनच काहीतरी अडचण असेल रेंजला. ओके, तर बघा, तर फोर्स इज इक्वल टू एम जी. आता मास आहे 10 किलोग्राम आणि फोर्स म्हणजे त्याला जी न मल्टिप्लाय केल्यावर एवढं येतंय. मग तुम्ही जे सांगता तुमचं मास, आता आपण ह्याच प्रॉब्लेमला काय करूया, थोडस मॉडिफाय करूया. बघा, तुमच्याच वजना एवढा एक ब्लॉक घेऊया. समजा तुमचं वजन आहे, म्हणजे तुमचं वजन म्हणण्यापेक्षा तुमचं मास आहे 50 kg, राईट? तर ही आहे बॉडी 50 kg ची. तर तुमचं वेट किती असतं? एफ एफ. वेट म्हणजे काय असतंय? एफ. आणि तेच किती असतं? एम इंटू जी. मग तुमचं मास आहे 50 kg आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण ढोबळ मानाने 10 घेऊया. 9.8 आहे, परंतु त्याला अझ्युम करतात प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी 10. तर तुमचं मास 10, तुमचं मास जर 50 असेल तर तुमचं वेट त्याच्या 10 पट होतंय बघा. आणि ते न्यूटन मध्ये लिहावं लागतंय, राईट? मग तुम्ही दररोजच्या जीवनात काय सांगता? माझं वेट 50 kg आहे, पण ते रॉंग आहे. तुम्ही काय म्हणायला पाहिजे? माझं मास 50 kg आहे. जर तुमचं मास 50 kg असेल तर तुमचं वेट मात्र 500 न्यूटन असतं. पण आपण दररोजच्या जीवनामध्ये न्यूटन मध्ये सांगू शकत नाही, कारण ते सर्व लोकांना कळत नाही. जे तुमच्यासारखे शहाणे लोक आहेत, ज्यांनी माझ्यासारख्या शहाण्या लोकांकडून शिकलेलं आहे, तेच फक्त काय करू शकतात? ते वेट 500 न्यूटन समजू शकतात. पण तुम्ही दररोजच्या जीवनामध्ये वेट सांगता, हे रॉंग आहे. ठीक आहे, चलत असते ह्या गोष्टी. जे आता पायंडा पडलाय तो पडलेला आहे. तर मास इज इक्वल टू 50 किलोग्राम, वेट त्याचं 500 न्यूटन होईल. आता समजा ह्याच बॉडीला आपण गुरुग्रहावरती नेलं, ज्युपिटरवरती, राईट? तर तिचं मास ज्युपिटरवरती देखील 50 किलोग्रामच राहतं. मास चेंज होत नाही. मास इज द कंटेंट ऑफ द मटेरियल. मास इज कंटेंट ऑफ मटेरियल, देअरफॉर इट डज नॉट चेंज. सो गुरुग्रहावरती देखील ह्याचं मास राहणार 50 kg. पण गुरुग्रहावर ह्याचं वेट म्हणजे एफ म्हणजे एम इंटू जी होणार. आणि ते किती होणार? ह्याचं मास आहे 50, पण जी मात्र ग्रहानुसार बदलतंय. ग्रहानुसार जी बदलते ना, कारण जीचा फॉर्म्युला काय?
काय आहे सांगा बरं, आठवतो का? जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. मग प्रत्येक ग्रहाची रेडियस वेगळी, प्लॅनेटचं मास वेगळं, आणि म्हणून आपण जी प्रत्येक प्लॅनेटचं वेगळं असतंय. आता गुरुग्रहावरचं जी काय आहे ते काय मी पाठ केलेलं नाही, परंतु काहीतरी असेल जास्त समजा, ठीक आहे. असं समजूया की इथलं जी 20 आहे, तर 5 दोन्ही 10, 20 पेक्षा जास्त असेल, पण समजूया. तर तुमचं तिथं वजन होतंय 1000 न्यूटन वेट. कळाले का? पृथ्वीवरचं वेट तुमचं 500 न्यूटन आहे. गुरुग्रहावरचं तुमचं वेट, ज्युपिटरवरचं तुमचं वेट 1000 न्यूटन व्हायले, 1000 न्यूटन. पण मास दोन्हीकडेही सारखा आहे, दोन्हीकडेही सारखा आहे. मग तुम्हाला कळलं असेल, मास म्हणजे मटेरियल कंटेंट ऑफ द बॉडी, आणि ते कुठेही गेलं तर बदलत नाही. वेट म्हणजे प्लॅनेटले लावलेला फोर्स बॉडीवर, आणि ते बदलतो. मास साठी आपण किलोग्राम एसआय युनिट मध्ये वापरतो, मास साठी आपण किलोग्राम वापरतो, सीजीएस मध्ये ग्राम. तर फोर्स साठी आपण एसआय युनिट वापरतो न्यूटन, सीजीएस मध्ये डाइन. ग्राम आणि किलोग्राम ह्यांच्यामध्ये रिलेशन काय आहे? किलोग्राम इज इक्वल टू 1000 ग्राम, आणि न्यूटन आणि डाइन मध्ये आपण गेल्या वर्षीच बघितलेलं आहे 10⁵ डाइन. हे सर्व मास आणि वेट विषयी डिफरन्सेस झाले. तर तुमच्या लक्षात सर्वच्या सर्व गोष्टी क्लिअर झाल्यात का? एकदा सांगा बरं, येस ऑर नो म्हणून. येस ऑर नो, कम ऑन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर मग आता हे लिहून घ्या याच्याविषयी सर्व. चला हे लिहून घ्या सर्वांनी. डिफरन्स बिटवीन मास अँड वेट हा तुम्हाला प्रश्न 3 किंवा 2 मार्काला विचारू शकतात. ह्याच्यामध्ये जर कोणते पॉइंट राहिले असतील तर ते लिहून घेतलं लिहून घेतल्याच्या नंतर मी सांगतो. पहिल्यांदा लिहून घ्या. चला हे पुढचे पण 2 पॉइंट लिहून घ्या. तर ह्याच्यामधले 1-2 पॉइंट राहिलेले आहेत ते मी तुम्हाला सांगतो इथं. बघा ह्याच्यातला हे एक राहिलाय, मास ही एक स्केलर क्वांटिटी आहे, ते माहिती असू द्या तुम्हाला. आणि वेक्टर वेट ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. तर तुम्हाला हे मी गेल्या वर्षी सांगितलेलं आहे की स्केलर म्हणजे ज्याला काय डायरेक्शन नसतं. वेट हे फोर्स आहे, आणि फोर्स एक वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणून वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. त्याच्यानंतर मास बदलत नाही हे तर सांगितलं मी. मास इज मेजर ऑफ इनर्शिया. बघा जेवढं जास्त मास तेवढी जास्त इनर्शिया असते. सिंपल आहे. इनर्शिया म्हणजे काय? स्वतःमध्ये बदल न करू देण्याची टेंडन्सी. सो मास इज द मेजर ऑफ इनर्शिया. वेट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हे पण मी सांगितलं. मास कधीच झिरो होत नाही. एखाद्या बॉडीला मास सतत असतं, पण वेट मात्र बॉडीचं चेंज होऊ शकतं. जसं जी बदलतं तसं. आणि जी जर झिरो असेल, जसं की सेंटर ऑफ अर्थला जी झिरो आहे, तर मग त्या ठिकाणी वेट झिरो होते. ओके.
आपण नेक्स्ट पुढे जाऊया. आता हे संपलेलं आहे आपलं. बर, चालतंय बेटा वैभव काय अडचण नाही, ठीक आहे. भरपूर प्रॉब्लेम आहेत आपल्या भारतामध्ये, तुझ्या मनावर. तर आपण आता नेक्स्ट बघूया. बेटा व्हॉइस क्लिअर न येणे हे तुझ्याकडूनच प्रॉब्लेम असेल, कारण इकडे व्हॉइस क्लिअर यायलाय. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. एकदम सिंपल. बघा पुढचा टॉपिक टाका, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशन चॅप्टर फिजिक्सचा आहे. थोडा कधी कधी डोक्याला शॉर्ट देतो, म्हणून मध्ये मध्येच त्याचं रिव्हिजन करणं खूपच गरजेचं आहे. तर बघा, सर्वात पहिले ग्रॅव्हिटेशनची आपण सुरुवात केली. न्यूटन झाडाखाली बसला होता. ऍपल खालीच का पडतो, वर का जात नाही, असा विचार त्याला आला. मग त्याच्यानंतर त्याने म्हटलं की पृथ्वी कोणत्याही ऑब्जेक्टला आपल्याकडे व्हर्टिकल दिशेने किंवा स्वतःला परपेंडिक्युलर दिशेने अट्रॅक्ट करते. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अट्रॅक्टिव्ह आहे, असं त्याने म्हटलं. मग त्याच्यानंतर तो म्हटलं की प्रत्येक वस्तू ही पृथ्वीकर पडायलाच पाहिजे. मग त्याच्यानंतर प्रश्न पडला की ही जर पृथ्वी आहे, प्रत्येक वस्तू तिच्याकडे पडायला पाहिजे, तर हा मून का पडत नाहीये. त्याच्यामध्ये मग आलं सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन मध्ये काय सांगितलं की एखादी वस्तू जर सर्कलमध्ये फिरत असेल तर तिला बाहेर पळून जाण्याची टेंडन्सी असते इकडे. मग तिला पळून कोण जाऊ देत नाही, तर तिला इकडे ओढणारा एक फोर्स, त्याला की आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. सो सेंट्रिपिटल फोर्स इज द फोर्स ऍक्टिंग ऑन ए बॉडी विच इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. Centripetal force is the force acting on body which is performing circular motion and acting towards the center of the circle. या सेंटर कडे खेचणारा एक फोर्स असतो. जसं की दोरीला जर तुम्ही दगड बांधला तर दोरीमधलं टेन्शन आहे. पृथ्वीभोवती चंद्र फिरतोय, तो चंद्रावर ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटीचा फोर्स आहे. न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन फिरतोय तर इलेक्ट्रॉनवर ऍक्ट होणारा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. असे सर्व फोर्सेस सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करत असतात. आणि म्हणून चंद्र पृथ्वीवर का पडत नाही, कारण का तर जरी ग्रॅव्हिटीचा फोर्स त्याला इकडे ओढत असला तरी ते फिरत असल्यामुळे त्याला बाहेर फेकणारा पण एक फोर्स आहे. म्हणून हे दोन फोर्सेस एकमेकाला बॅलन्स करतात. आता ऍक्च्युली बाहेर फेकणारा फोर्स असा असतो, ते आता तुम्हाला 11वी डिटेलमध्ये कळेल, काळजी करू नका. एवढंच, एखादा फोर्स सर्कलमध्ये जर पळत असेल एखादा ऑब्जेक्ट, तर तो त्याला बाहेर फेकणारा एक फोर्स असतो, मध्ये ओढणारा एक असतो. म्हणून दोघं एकमेकाला कॅन्सल करून नाही इकडे येतंय ना तिकडे जातंय, बस सर्कलमध्ये फिरत राहतंय. त्याच्यानंतर मग न्यूटनने युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सांगितला. मग युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगितला, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्याने म्हटला की कोणतेही दोन बॉडीज ज्यांचे मासेस M1 आणि M2 आहेत, ज्यांच्यातला अंतर R आहे, त्यांच्यामध्ये ऍक्ट होणारा फोर्स असतो G M1 M2 अपॉन R². आणि हा ऑलवेज अट्रॅक्टिव्ह असतो. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलं की ह्या जी ची व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻11. त्याचं युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. सीजीएस युनिट डाइन सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्राम. त्याच्यानंतर केजी स्क्वेअर, तसंच इथं ग्राम स्क्वेअर येईल सीजीएस मध्ये. त्याच्यानंतर आपण बघितलं की हे जी ची व्हॅल्यू कुठेही गेल्यावर बदलत नाही, मीडियम नुसार पण बदलत नाही, म्हणून ह्या जी ला म्हटलेलं आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याच्यानंतर मग पुढे आपण बघितलं की न्यूटनचा लॉ इनव्हर्स स्क्वेअर लॉ आहे. म्हणजे स्क्वेअरला डिस्टन्सच्या स्क्वेअरला इनव्हर्स रिलेटेड आहे. तसं का आहे त्याचं डेरिव्हेशन पण बघितलं. मग त्या डेरिव्हेशन नंतर आपण बघितलं जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पृथ्वी कोणत्याही वस्तूवरती फोर्स लावते म्हणजे ऍक्सेलरेशन लावावंच लागेल. आणि हे ऍक्सेलरेशन म्हणजेच ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे. आणि त्याचा फॉर्म्युला येतो GM/R². आणि तसं तर हे स्मॉल आर असतं, हे स्मॉल आर म्हणजे हे इथून इथला अंतर स्मॉल आर, आणि हे जे आहे ना इथून एवढं रेडियस, ह्याला कॅपिटल आर म्हणतात. आणि मग आपण बघितलं की हे जी जे आहे ते हे कशावर डिपेंड करतं, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, मास ऑफ द प्लॅनेट हे, आणि आर म्हणजे इथून एवढी रेडियस.
त्याच्यानंतर आपण बघितलं हे जी व्हॅरी होतंय, जी कसं व्हॅरी होतंय आपण बघितलं, पोलवरती सर्वात जास्त आहे, कारण पृथ्वी अशी आहे, अशी नाही, अशी लंबाकार आहे, म्हणून इक्वेटर आलं की जी कमी होतंय कारण रेडियस वाढते. दुसरं आपण बघितलं की खाली खोदत आल्यावर देखील जी कमी होतंय, वर उंचीवर गेल्यावर देखील जी कमी होतंय, म्हणजे सर्वात जास्त जी ह्या पोलवर असते. त्याच्यानंतर आपण बघितलं की मास आणि वेट मध्ये फरक आहे. मास म्हणजे बॉडीचा ऍक्च्युअल कंटेंट ऑफ द मॅटर आहे, तर वेट म्हणजे बॉडीवर प्लॅनेटनं लावलेला फोर्स आहे. हा कंटेंट कुठेही गेलं तर बदलत नाही आणि हा झिरो कधीच नसतो. वेट मात्र बदलतो जाग्यावरून, एका जागेवरून दुसऱ्या जाग्यावर, आणि जिथं जी झिरो आहे, हे फोर्स म्हणजे काही नसून एम जी आहे, हे जरी बदलत नसलं तरी जी झिरो झालं की फोर्स झिरो होतो, म्हणजे वेट झिरो होऊ शकतो. हे सर्व आपण बघितलंय. आणि वेट वेट हे काय आहे, स्केलर क्वांटिटी, सॉरी वेक्टर क्वांटिटी आहे, तर मास हे स्केलर क्वांटिटी आहे, एवढं आपण बघितलेलं आहे. रिव्हिजन क्लिअर झालं का? येस ऑर नो? क्विक रिव्हिजन असं जरा काय लागतं तुमचा चॅप्टर, टाइमपास चॅप्टर. आता आपण पुढे चलूया. ठीक आहे, पुढे काय चालायचंय आपल्याला? पुढे आपल्याला बघायचं आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. मी त्याला पीई लिहितोय, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. तर बघा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कशी असते. समजा ही पृथ्वी आहे, राईट. जसं जसं हा ऑब्जेक्ट इथून वर जातो तसं तसं ह्या बॉडीची पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते, हे तुम्हाला माहिती आहे, गेल्या वर्षी पण बघितलंय. त्याला तुम्ही लिहिता MgH. तसं तर ही पोटेन्शियल एनर्जी खूप डीप मध्ये आहे 11th क्लासमध्ये. मी कशाला सांगतोय 100 वेळेस 11th क्लास 11th क्लास 11th क्लास? त्याचं रिझन आहे बेटा, की तुम्हाला माहित असावं आपल्याला कोणत्या गोष्टी पुढे चालून आहेत, त्यांना कसं लक्षात ठेवायचंय, वगैरे वगैरे वगैरे. मग हे तुम्ही ढोबळ मानाने दररोजच्या जीवनामध्ये कॅल्क्युलेशन करण्यासाठी हे MgH वापरत असता. इथून वर गेलं, जसजशी ही हाईट, हे बघा, ही पृथ्वीपासूनची ही हाईट जसजशी वाढत जाते तसं तसं पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. म्हणजे जसं जसं ह्याची पोझिशन, ही पोझिशन आहे, उंचावर जाते तशी तशी ही पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. म्हणून ह्या एनर्जीला म्हणतात, दिस इज द एनर्जी स्टोर्ड इन द बॉडी ड्यू टू पोझिशन ऑफ द बॉडी. एनर्जी स्टोर्ड ड्यू टू पोझिशन ऑफ द बॉडी, हे खूप महत्वाचं आहे. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा, स्थितीवर आधारित असणारी ऊर्जा, पोटेन्शियल एनर्जी. आता ह्याचे मिनिंग पोटेन्शियलच का म्हणतात, त्याला का तसं मोडलेलं आहे, हे मी म्हटलं तुम्हाला डिटेलमध्ये, 11वी मध्ये खूप डिटेलमध्ये होतं हे. सध्या तुम्हाला खूपच उथळ 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 असते, अलग लक्षात हे. पण काही टेन्शन घ्यायचं नाही, सध्या जेवढं आहे तेवढंच समजणं गरजेचं आहे. बर, तर पुन्हा एकदा सांगतो, सय्यद जिशान. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? समजा ही पृथ्वी आहे, अर्थ प्लॅनेट, आणि त्याच्यावर ही एक बॉडी आहे, तिचं मास आहे M, आणि ह्या बॉडीला आपण वर उचललं की तिची पोटेन्शियल एनर्जी असते MgH. आपण म्हणूया तिची हाईट इथं आहे H1, तर सध्या पोटेन्शियल एनर्जी MgH1 आहे. समजा तिला आपण पुन्हा इथपर्यंत नेलं तर हाईट एवढी झाली, तिला आपण म्हणूया H2, तर पोटेन्शियल एनर्जी इथं झाली MgH2. समजा इथपर्यंत नेलं, तिची हाईट झाली H3, तर इथं पोटेन्शियल एनर्जी झाली MgH3. म्हणजे जसजशी हाईट वाढत जाते तशी पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. म्हणजे जसं की इथं 10 जूल असेल तर इथं 20 जूल होईल, इथं 30 जूल होईल. म्हणजे बॉडीची पोझिशन पृथ्वीपासून जसजशी वर जाते तशी पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. म्हणजे पोझिशन वाढली, पोटेन्शियल एनर्जी वाढली, म्हणून ही पोझिशनवर डिपेंड असणारी एनर्जी आहे. सो एनर्जी स्टोर्ड इन द बॉडी ड्यू टू पोझिशन ऑफ द बॉडी, एनर्जी स्टोर्ड इन द बॉडी ड्यू टू पोझिशन ऑफ द बॉडी इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. मराठीतून म्हणतात स्थितीज ऊर्जा. इफ आय एम नॉट रॉंग, स्थितीज. आणि कायनेटिक एनर्जीला गतीज ऊर्जा म्हणतात. तर ही स्थिती म्हणजे स्थितीवर डिपेंड करते बॉडीच्या, बॉडीची स्थिती, पोझिशन जसजशी वर जाईल तशी पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. आणि तिचा फॉर्म्युला आहे MgH. H म्हणजे हाईट, ही बघा हाईट, हाईट वाढत गेली, पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. राईट? क्लिअर? व्हेरी गुड.
आता आपण बघूया आणखीन याच्यामध्ये डिटेलमध्ये काय आहे. व्हिडिओ क्लिअर दिसतोय? सर्वांनी एकदा सांगा बरं, व्हिडिओ क्लिअर दिसतोय का? हा, ते थोडंसं हे होत आहे, कधी कधी व्हाईट वगैरे होते. आपण वेबकॅम आता लावणार आहोत, काळजी करू नका. ठीक आहे, हळूहळू सर्व गोष्टी सुरू आहेत बेटा, काळजी करू नका तुम्ही. ठीक आहे. मग आता बघा, हे लक्ष द्या. सध्या एवढं क्लिअर झाल्याच्या नंतर आता तुम्ही काय करा, हे आहे सेंटर पृथ्वीचं, ही आहे सरफेस, आणि इथून समजा बॉडी इथं असेल तर याला म्हणतात हाईट एच. राईट. मग तुम्ही जर बघितलं हाईट नुसार काय होते, बॉडीची पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. अलग लक्षात? हे हाईट नुसार बॉडीची पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. आता याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, जरा लक्ष द्या इकडं. आता हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड असणार. म्हणजे कसं कॉम्प्लिकेटेड असणार की ह्याचे दोन फॉर्म्युले आहेत. की सध्या तुम्ही काय म्हणता की इथं पृथ्वीवरती सरफेसवर हाईट 0 आहे, म्हणून इथं काय असणार, पोटेन्शियल एनर्जी 0. आणि ही थोडीशी जर हाईट असेल तर आपण इथं तिची पोटेन्शियल एनर्जी mgh म्हणू शकतो. हे फक्त स्मॉल हाईट साठी लागू होते. जर हाईट खूप जास्त असेल तर काय होते हे आपण नंतर बघूया. त्याच्या अगोदर पहिल्यांदा तुम्ही फक्त लिहून घ्या मी जे सांगतोय ते. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी लिहा. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, it is energy due to position of body. It is energy due to position of body. Energy due to position of body. त्यानंतर फॉर्म्युला PE is equal to mgh. फॉर्म्युला PE म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. PE इज इक्वल टू mgh. आता बघा जरा,